आपण बघतोय की यंदाच्या वेळेला विधानसभेमध्ये महायुतीला छप्पर फाड असं यश मिळालेलं आहे आणि उरलेले निकाल आपण बघणार आहोत। अश्विन, जोगेश्वरी पूर्व ठाकरे गटाचे ठाकरे पक्षाचे 12 नर जिंकलेले आहेत। जोगेश्वरी पूर्वमधून निकाल आलाय आणि कर्जत जामखेडचा इंटरेस्टिंग एक आकडेवारी आहे। यामिनी, रोहित पवार यांनी 300 मतांची आघाडी घेतलेली आहे। जनतेचा कौल मान्य असल्याचं अमित ठाकरे म्हणतात। अमित ठाकरे खरं तर पहिल्याच वेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते। माहीम हा मतदारसंघ होता। राज ठाकरे यांनी त्यांची ताकद काहीशी पणाला लावलेली होती, तिरंगी अशी लढत झाली होती। मात्र अमित ठाकरे हे विजयापासून दूर राहिले, पराभव त्यांना पत्करावा लागला आणि जनतेने दिलेला हा कौल आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर कर्जत जामखेडची लढाई फार इंटरेस्टिंग आहे यामिनी, कारण रोहित पवार आणि राम शिंदे सीसॉ बॅटल सकाळपासून आपण बघतोय। आधी रोहित पवार आघाडीवर होते, मग ते पिछाडीवर गेले होते आणि आता पुन्हा एकदा रोहित पवार आघाडीवर आहेत। त्यामुळे बघावं लागेल आता नेमका निकाल काय लागतो, तेव्हा तिकडे आपलं लक्ष असेल। पण अमित ठाकरेंनी आपला पराभव मान्य केलेला आहे। अमित ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली आहे। माहीममध्ये तिरंगी लढाई होती। अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सावंत मैदानामध्ये होते। तर हे उरलेले काही निकाल आता समोर येत आहेत। जसं रोहित पवार यांनी 300 मतांची आता आघाडी घेतलेली आहे। शेवटच्या टप्प्यामधले कल आपण बघतोय आणि थोड्याच वेळात हे सगळे निकाल स्पष्ट होतील। सध्याच्या घडीला जी आकडेवारी यामिनी समोर आली आहे ती आहे 232 महायुती, ज्याच्यामध्ये 135 ठिकाणी भाजपचे उमेदवार एकतर आघाडीवर आहेत किंवा जिंकायच्या मार्गावर आहेत। शिंदेची शिवसेना 56, अजित पवार 41, काँग्रेस 21, ठाकरेंची शिवसेना 17, शरद पवारांचा पक्ष 14, महायुती 232, मविया 52, इतर 4, एकूण जागा 288 असं आहे आताचं चित्र। अगदी, आणि काही मतदारसंघांमध्ये आपल्याला दिसतं की जे कौल आहेत किंवा ज्या पद्धतीची विजयी आघाडी आपल्याला दिसते ती एकीकडे लाखो मतांनी पुढे, तर दुसरीकडे जशी कर्जत जामखेडची आकडेवारी अवघी 300 मतांनी सध्या रोहित पवार हे पुढे दिसत आहेत। कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालेला दिसतोय। राजुरा मतदारसंघ भाजपच्या देवराव भोंगळे यांचा विजय झालेला आहे। माजलगाव मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके हे विजयी झालेले दिसत आहेत। पुन्हा एकदा जोगेश्वरी पूर्वची लढाई सुद्धा आपण बघूयात। विधानसभेच्या महाभारतामधले रथी महारथी हे पराभूत झालेले यंदाच्या निवडणुकीमध्ये दिसले। काही धक्कादायक निकाल हाती आले। अश्विन, खरं, आणि त्याच्यामध्ये काँग्रेससाठी म्हणायचं तर पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर काँग्रेसचे 3 दिग्गज नेते। बाळासाहेब थोरात संगमनेरमधून, पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून आणि यशोमती ठाकूर या देखील पराभूत झालेल्या आहेत। तर तिकडे शिवसेनेचे सदा सरवणकर जे माहीममधून मैदानात होते, तिरंगी लढाई झाली होती, सदा सरवणकरांना देखील पराभव पत्करावा लागला। आणि आणखी काही धक्कादायक निकाल आलेत यामिनी। अगदी, अचलपूर बच्चू कडू यांनी खरं तर विश्वास व्यक्त केला होता की मी जिंकून येणार, कोणासोबत जायचं हे सुद्धा त्यांचं ठरत होतं, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागलाय। दुसरे समीर भुजबळ सुद्धा पराभूत झालेले आहेत। आपण बघतोय समीर भुजबळ यांनी बंडखोरी केलेली होती आणि त्यावेळेला छगन भुजबळ यांनी पुतण्यांवरून काहीसे टोमणे सुद्धा मारलेले होते, त्यामुळे ते सुद्धा पराभूत झालेले आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसतात। आणि आणखी 2 निकाल त्याच्यामध्ये होते। एक होता शहाजी बापू पाटील सांगोल्यामधला शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि उमेदवार, आणि दुसरे होते नवाब मलिक। नवाब मलिक देखील तिकडे पराभूत झालेले आहेत। नवाब मलिकांच्या इकडे सपासे अबू आझमी यांनी विजय मिळवलाय। अगदी, नवाब मलिक यांनी यंदाच्या वेळेला आपला मतदारसंघ बदललेला होता। अणुशक्तीनगर सोडून त्यांनी मानखूर शिवाजीनगर हा मतदारसंघ निवडला, मात्र तिथून त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे। शेवटच्या काही टप्प्यामधले हे निकाल आपण बघतोय। माहीममध्ये अमित ठाकरे यांचा हा दारुण पराभव, तिरंगी लढतीमध्ये नेमकं कोण बाजी मारेल हे चालू होतं, मात्र त्यांचा पराभव झालेला आपण बघतोय। वणीचे ठाकरे गटाचे संजय देरकर हे सुद्धा विजयी झाल्याचं आपण बघतोय। आता देवेंद्र फडणवीस प्रदेश कार्यालयात पोहोचतायत। प्रचंड मोठी गर्दी समर्थकांची, कारण भाजपने मिळवलेलं अभूतपूर्व यश 135 जागी सध्या भाजपचे उमेदवार एकतर आघाडीवर आहेत किंवा जिंकण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळे समर्थकांशी संवाद साधण्यासाठी, अभिनंदनाचा स्वीकार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत प्रदेश कार्यालयामध्ये। सगळ्या ह्याच्यावर बोलायला मला वाटतं उद्धव साहेब लवकरच प्रेसची भेट घेणार आहेत। आत्ता मी जे इथे आलोय तो फॉर्म घ्यायला आलेलो आहे। सगळ्यांचेच आभार मानतो, पोलिसांचे आभार मानतो, यंत्रणेचे आभार मानतो, आणि सर्टिफिकेट जे मिळाले मला ते मला वाटतं आता आहे मागे आहे, पण हेच सगळे सोबत आहेत आमच्या। मुंबईतल्या निकालाबद्दल काय सांगाल? आता सगळं थोडं चालू दे, अजून काही ठिकाणी फायनल निकाल येत आहेत। संजय राऊत असं म्हणाले की हे निकाल आम्ही मानायला तयार नाही। बघा, एक नक्की आहे की ह्याच्यात महाराष्ट्राने मतदान केले की ईव्हीएमनी केले, हा एक मोठा प्रश्न आहेच, पण त्या सगळ्यावर मला वाटतं नंतर आम्ही चर्चा करूच। आता जे आहे ते आता जो निकालाचा एक आढावा घेतोय आणि त्याच्यानंतर आम्ही बोलू। लोकसभेनंतर कुठेतरी एक आपण
ग्राउंडला उतरायला कमी पडलो किंवा काही असं वाटतंय? नाही, मला वाटतं आपण पण पाहत असाल, हाच महाराष्ट्र ज्यांनी आम्हाला लोकसभेत आशीर्वाद दिले, हाच महाराष्ट्र ज्याच्यात आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रात एक साधारणपणे आपले लाट दिसत होते आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होते किंवा सर्वांनाच अपेक्षित होते, मला वाटत नाही तसे ते आलेले आहेत. हे मान्य करून पुढे चाललं लागेल. पण ह्याच्यात प्रचार कोणी नक्की केला, ईव्हीएमने किती केला प्रचार, हे पण आपण बघायला पाहिजे. काँग्रेसचे दिग्गज नेते पडलेले आहेत, जे मुख्यमंत्री पदाचे चेहरे, अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली होती. बघा, एक आहे की ह्याच्यात नक्कीच म्हणून मी सांगितलं ना की जे अपेक्षित निकाल होते, जे आपण 100% पकडून चाललेलो किंवा जे आपल्याला वाटत होतं की लोक इथे उभे राहतील आपल्यासोबत, हा निकाल आजच्यासारखा अपेक्षित नव्हता आणि म्हणून ह्याच्यावर थोडी चर्चा, ह्याच्यावर थोडं टेक्निकल गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं आहे. पूछना चाहते हैं आज के नतीजों पर क्या कहेंगे और कांग्रेचुलेशन. थैंक यू. लोकसभा चुनाव में आपने अच्छा खासा परफॉर्मेंस किया था, विधानसभा चुनाव में क्या चुप रह गई? फिर जीतेंगे. आदित्य ठाकरे बोलत होते, ईव्हीएमच्या विषयी आम्ही नंतर चर्चा करू असं आदित्य ठाकरे म्हणतात. हा निकाल आपल्याला मान्य करावा लागेल आणि पुढे जावं लागेल. मात्र त्यांनी एक टोमणा सुद्धा लगावलेला आहे की यंदाचा जे मतदान आहे ते मतदारांनी केलंय की ईव्हीएमने केलंय, असंही त्यांनी म्हटलंय. थेट दृश्य आपण बघतोय ही भाजपच्या प्रदेश कार्यालयामधली, मुंबईमधल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयामधली ही काही दृश्य आहेत. देवेंद्र फडणवीस हे तिथे पोहोचलेत. भाजपचे सगळे महत्वाचे नेते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भाजपचे सगळे प्रवक्ते सुद्धा आपण बघतोय आणि मोठा जल्लोष, मोठं उत्साहाचं वातावरण. अश्विन, खरं आणि विनोद तावडे त्याच्यानंतर बाकीचे सगळे नेते मंडळी इकडे आपल्याला दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करायला आलेले आहेत. श्रीकांत भारती आहेत आमदार आणि त्यासोबतच अन्य नेते देखील जमलेले आहेत. भाजपने 135 जागी सध्या बाजी मारलेली दिसते. आघाडी आहे किंवा त्यांचे उमेदवार जिंकण्याच्या मार्गावर आहेत. शिंदेची शिवसेना 56, अजित पवार 41, महायुतीच्या बाजूने 232 जागांवर कौल दिसतोय आणि त्याच्यामुळे साहजिकच भाजपच्या गोटामध्ये आनंदोत्सव, जल्लोष हे सगळं वातावरण आहे. चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत, पंकजा मुंडे दिसत आहेत, सगळे महत्वाचे नेते तिकडे पोहोचतायत. आता यामिनी, अगदी महायुतीने यंदाच्या वेळेला प्रचंड घवघवीत यश मिळवलेलं आपण बघतोय. अपेक्षेपेक्षा म्हणजे त्यांना जितकी अपेक्षा होती त्यापेक्षा सुद्धा प्रचंड मोठी मुसंडी मारलेली आहे. 232 जागांवरती सध्या आपल्याला महायुती बघायला मिळते आणि एकटी भाजप 135 जागा, शिंदेची शिवसेना 56 आणि अजित पवार 41 जागा. त्यामुळे हे यश निश्चितपणे मोठं आहे. लोकसभेच्या वेळेला जो पराभव झाला, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.